अदरवाईज शेवटच्या ओव्हरमध्ये एक फिल्डर हा तिसऱ्या सर्कलमध्ये घेतला जाईल, याची दोन्ही संघाने नोंद घ्यायची आहे. आमचे स्कोरर टाइम अलर्ट करतील. ज्या वेळेला पहिला चेंडू पडेल तो टायमिंग आम्ही परफेक्ट सांगू आणि तिथून पुढच्या 20 मिनिटांमध्ये तुम्हाला 4 ओव्हर या कंप्लीट करायचे आहेत. दोन्ही संघ सूचना ऐका, कारण आज थोडा उशीर झाला. स्पर्धा आपल्याला वेळेत संपन्न करायची, त्यामुळे आपण काटेकोर नियमांचं पालन करणार आहोत. ऑन स्ट्राईक एंड वरती कोणता खेळाडू असेल, नॉन स्ट्राईक एंड वरती कोण असेल, सन्माननीय डीपी फायटरचे ओनर दिनेशजी पाटील यांना विनंती आहे, आपण अतिथी मंचावरती या. आपलं सहर्ष हार्दिक स्वागत आहे. आणि दिनेशजी पाटील यांच्याकडून नरेंद्र मस्कर या खेळाडूने जर 3 बॉल वरती 3 सिक्स लगावले तर 1000 रुपयाचं कॅश प्राइज असेल. गोलंदाजीची सुरुवात करण्यासाठी पहिला गोलंदाज वाघिवली या संघाकडून राम पाटील. ऑन द मार्क, लाईट्स ऑन झालेत पहा. कालच्या दिवसामध्ये आपण पाहिलं तर यावेळेला दुसऱ्या मॅचची दुसरी इनिंग चालू होती. आज उशीर झाला या स्पर्धेला. स्कोरर पहिला बॉल पडताना आम्हाला टाइम सांगा, त्यानुसार आपण पुढच्या 20 मिनिटांमध्ये 4 ओव्हर कंप्लीट करण्याची खेळाडूंना संधी देऊया. 6:40 वाजून पहिला चेंडू टाकण्यात येतोय. पुढच्या 20 मिनिटांमध्ये 4 ओव्हर या संपायला पाहिजेत, अन्यथा एक खेळाडू या तिसऱ्या सर्कल मध्ये घेतला जाईल. आजच्या दिवसाला करूया सुरुवात. गणपती बाप्पा मोरया. पहिला चेंडू, पहिल्याच बॉल वरती चांगली गोलंदाजी, राईट आर्म राऊंड द विकेट न पहिला गोलंदाज राम पाटील. या गोलंदाजाला आपण गोलंदाजीच्या मार्क वरती पाहतोय. टप्पा खाल्यानंतर चेंडू थोडासा खाली राहिलाय, एक्स्ट्रा कव्हरच्या वरून मारण्याचा प्रयत्न होता. इथून मात्र निर्धाव चेंडूची सांगता. रोहन मस्कर आणि नरेंद्र मस्कर ही सलामीची जोडी मैदानात आहे. ओ यावेळेला थोडासा खराब बॉल पाहायला मिळालाय. बॅकवर्ड स्क्वेअरलेगच्या वरून बॉलला मात्र पाठवून दिला सीमारेषा पलीकडे. आजच्या दिवसातील पहिला चौकार आला तो तन्मय 11 जय हनुमान वसोबा नारपोली या टीमच्या माध्यमातून. क्रिकेट मधला हिरा वाकलन गावचा केतन मात्रे या ठिकाणी आलेत. केतन मात्रे यांना विनंती आहे आपण व्यासपीठावरती या. या स्पर्धेच्या वतीने आपलं सहर्ष हार्दिक स्वागत. टेनिस क्रिकेट जगतामधला कोहिनूर हिरा म्हटलं तरी वावगं ठरणार नाहीये. अगदी त्याच खेळाडूच्या नावावरती कित्येक बाईक आणि कित्येक 4 व्हीलर देखील आहेत. तो केतन मात्रे या ठिकाणी आलेत. केतन मात्रे आपणास विनंती आहे आपण व्यासपीठावरती या. या स्पर्धेच्या वतीने आपलं सहर्ष हार्दिक स्वागत. हा चेंडू देखील क्रॉस बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. राम पाटील या गोलंदाजी, चांगली गोलंदाजी, अगदी दुसऱ्या बॉलवरती चौकार आला, परंतु त्यानंतरचे दोन्ही चेंडू अगदी चांगल्यारीत्या डिलिव्हर केलेत. 4 धावा धाव फलकावरती. पहिलं षटक चालू आहे. मॅन्डेटरी पॉवर प्ले P1 चं षटक घेऊन राम पाटील पहिला गोलंदाज आपण गोलंदाजीच्या मार्कवरती पाहतोय. पाचवा चेंडू, गोलंदाज तयार आहे. या वेळेला मात्र परफ्यूम डिलिव्हरी पाहायला मिळाली आहे. थोडासा आखूड टप्पाचा शॉर्टअप लाईनचा चेंडू होता. अगदी ऑफ साइडला कट करण्याचा प्रयत्न, परंतु बॅट आणि बॉलचा कोणताही संपर्क नाही. आणखीन एक निर्धाव चेंडूची सांगता होईल. पाचवा चेंडू सलग निर्धावाला. शेवटचा बॉल षटकातील राम पाटील गोलंदाज तयार.
यावेळेस मात्र क्रॉस बार खेळण्याचा प्रयत्न होता, पायावरती लागलाय बॉल. आणखीन एक चांगल्या चेंडूची सांगता पाहायला मिळेल. पहिलं षटक संपलं, एक चौकाराचा मार खाऊन देखील गोलंदाज राम पाटील यानं अगदी इकॉनॉमिकल षटक हाताळलंय. फक्त 4 धावा खर्च केल्यात. 0-4 अशी पहिल्या ओव्हर नंतर स्थिती आपण तन्मय 11 जे अनुमान मसोबा नारपोली संघाची पाहतोय. दुसरा गोलंदाज जनमान वागिवल्या संघाकडून आकाश गावंडला आपण पाहतोय, जिथे पहिल्या ओव्हर मध्ये पॉवर प्ले मध्ये पॉवरफुल दादागिरी गोलंदाजाच्या माध्यमातून आपण पाहिली आहे. परंतु दुसऱ्या षटकामध्ये कशी बॅटिंग होईल ते मात्र पाहावं लागेल. नरेंद्र मस्कर या खेळाडूचा विचार केला गेला तर अजूनही नॉन स्ट्रायकेंड वरती आहे. नारपोली संघ म्हटला तर नरेंद्र मस्कर एक नाव आपोआप आपल्या समोर येतं. हार्ड हिटर फलंदाज या टीमचा. पहिला चेंडू यावेळेला मात्र टॅप क्रिकेट पाहायला मिळाला. ऑन साइडला डीप स्क्वेअर लेगला फिल्डर तैनात आहे. थ्रो पहा अचूक पाहायला मिळाला. अगदी बॉर्डर लाईनच्या जवळून विकेट किपर कडे चांगला थ्रो पाहिलाय. आणखीन एक सिंगल रन खात्यामध्ये ऍड होईल. सिंगलच्या मदतीने संघ पोहोचेल तो 5 या धावा संख्येवरती. दुसरं षटक पॉवर प्ले नंबर 2. या षटकामध्ये देखील फिल्डिंगची रचना आपण पाहिली तर 3 फिल्डर आहे. तिसार सर्कलच्या बाहेर. पॉवर प्ले 2चं षटक आहे. इथून देखील आक्रमण करणं हे नारपोली संघाला फार गरजेचं आहे. राईट आर्म ओव्हर द विकेट. रोहन साठी यावेळेला थोडासा अपिच पद्धतीचा चेंडू होता. चेंडू मात्र चालला डीप फाईन लेगच्या वरून. रोहनच्या बॅट मधून हा दुसरा चौकार. रोहनच्या बॅटमधून सलग आपण या स्पर्धेतील आजच्या दिवसातील हा दुसरा चौकार पाहिलाय. चौकारच्या साह्याने धाव संख्या पोहोचेल ती 9 या आकड्यावरती. या षटकातील देखील आपण पाहिलं तर 2 चेंडूचा खेळ आतापर्यंत झाला. अजून देखील 4 बॉल बाकी आहेत. 2 बॉल नंतर 9 धाव संख्या. अगदी संत आणि सावध सुरुवात प्रथम फलंदाजी करत असताना तन्मय 11 जय हनुमान मसोबा नारपोली संघाची आपण पाहतोय. तिसरा चेंडू गोलंदाज या ठिकाणी तयार आहे. यावेळेला मात्र बिग हिट करण्याचा प्रयत्न. फटका फसला. बॉल हवेत. फिल्डर मयूर मोहिते बॉल खाली पोहोचलाय आणि इथून पहिला धक्का मिळेल नारपोली संघाला. रोहन मस्कर बॅक टू द पवेलियन. पहा केतन मात्र आपण असं विनंतीचा कॉल आहे. आपण व्यासपीठावरती या. विजय बालाजी आपली या ठिकाणी वाट पाहतात. टेनिस क्रिकेट मधला हिरा, सर्वाधिक बाईक आणि सर्वाधिक 4 व्हीलर ज्या खेळाडूच्या नावावरती आहेत तो केतन मात्रे वाकळंगावचा हिरा. आज ISPL सारखी एक मोठी टुर्नामेंट गाजवून, ISPL म्हटली तर मग टेनिस क्रिकेटची IPL मोठी टुर्नामेंट गाजवून आज तो आपल्या घरी या ठिकाणी परतला आणि त्याला विनंती आहे आपण व्यासपीठावरती यायचं. या स्पर्धेच्या वतीने आपलं हार्दिक स्वागत. रतनबुवा स्मृती चषक देखील स्टार्ट झाला. तिथे देखील त्यांचा संघ खेळला आणि 2 सामने त्यांनी जिंकलेत. अगदी रतनबुवा स्मृती चषकामध्ये वाकलन टीमची दादागिरी आपण सातत्याने पाहिली आहे. चांगला खेळ त्यांच्या माध्यमातून नेहमीच त्या टुर्नामेंट मध्ये होत असतो. केतन आपणास विनंती आपण व्यासपीठावरती या. विकेट नंबर 1 रोहन मस्कर या ठिकाणी 8 या धाव संख्येवरती बाद. नवीन खेळाडू अभिजित मोरे आला स्ट्राइक एंडला. या षटकातील तिसरा चेंडू फेकून झालाय. 9 धाव संख्या धाव फलक्यावरती फक्त 1 विकेट.
थोडीशी खराब सुरुवात म्हणता येईल. पहा टाइम अलर्ट आहे दोन्ही संघाला, मी सांगतोय वारंवार टाइमपास करू नका, लगेच मॅच ऑन करायची. डावखुरा हाताचा फलंदाज लेफ्टी बॅट्समन आता स्ट्राईक एंडला. गोलंदाज राईट आर्म राऊंड द विकेट न 10-12 पावलांचा स्टार्ट, रनअप, चांगले ऍक्शन, चांगला रिदम पाहायला मिळालाय. लोअर फुलटॉस बॉल ऑफ साइडला, चांगला फटका लॉंग ऑन कडे, फिल्डर तैनात आहेत, मिळेल ती एक फक्त सिंगल. सिंगलच्या मदतीनं धावसंख्या पोहोचेल ती 10 या आकड्यावरती. फिल्डिंग वारंवार चेंज पाहायला मिळाले. अगदी ज्या वेळेला उजव्या आणि डावखुऱ्या हाताची जोडी मैदानात असते त्यावेळेला फिल्डिंग आपल्याला वारंवार चेंज करावी लागते. नरेंद्र आता स्ट्राईक एंडला, फिल्डिंगची रचना बदलण्यात आली. या षटकातील अजून 2 चेंडूचा खेळ मात्र बाकी आहे. सुरुवात थोडीशी नाजूक झाली, धावा पहिल्या ओव्हरमध्ये दुसऱ्या ओव्हरमध्ये देखील आल्या नाहीयेत. अगदी पॉवर प्ले मध्ये जी फलंदाजी बॅटिंग आपण पाहतो परंतु ती बॅटिंग झाली नाहीये. 5वा चेंडू, गोलंदाज तयार. यावेळेला देखील टॅप करण्याचा प्रयत्न होता, जमिनी लगतचा फटका, एक धाव वेगाने कंप्लीट. पहा दुसरी साठी परतण्याचा प्रयत्न होता परंतु नरेंद्रने नकार दिलाय. फक्त एक सिंगल या चेंडूवरती. सिंगलच्या साह्याने धावसंख्या चेंज होईल, धावसंख्या पोहोचेल ती 11 या आकड्यावरती. शेवटचा बॉल या षटकातील बाकी आहे. 11 वरती 1 अशी स्थिती पाहतोय आपण ती तन्मय 11 जय हनुमान मसोबा नारपोली या संघाची. शेवटचा बॉल बाकी आहे. अगदी 5 षटकांची मॅच म्हटली तर पहिलं दुसरं षटक जरी थोडं खराब आलं, कमी धावा आल्या, तरी शेवटच्या 2-3 षटकांमध्ये कमबॅक बॅटिंग करून संघ करू शकतो. शेवटचा चेंडू, गोलंदाज या ठिकाणी तयार आहे. हा चेंडू मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, थोडं कनेक्शन चुकलं जाता. विकेट किपर डाऊन दी बॉल, विकास गावंड होते त्या ठिकाणी आणि इथून दुसरा झटका मिळेल नारपोली टीमला. फलंदाज यावेळेस होईल अभिजित मोरे बाद. दोन ओव्हर संपल्यात, 11 धावा धाव फलकावरती, 2 फलंदाज बाद. नवीन खेळाडू 4थ्या क्रमांकासाठी आपण आर्यन पाटीलला आता मैदानावरती पाहतोय. इथून पूर्णपणे जिम्मेदारी आता नरेंद्र मस्कर या खेळाडूवरती आली आहे. अगदी कित्येक काल नारपोली गावासाठी गाजवणारा खेळाडू नरेंद्र मस्कर आता ऑन स्ट्राईक एंड वरती आपण पाहतोय. आणि पाय फ्रॅक्चर असताना देखील खेळलेला खेळाडू आहे, म्हणजे गावाच्या नावासाठी, गावाच्या सन्मानासाठी, गावाच्या अभिमानासाठी नेहमी मैदानात झगडताना या खेळाडूला आपण पाहतोय. आज देखील संघ थोडा अडचणीत, नेहमी अडचणीतून बाहेर संघाला काढण्याची जिम्मेदारी हा खेळाडू स्वतःवरती घेत असतो. प्रत्येक 3 6 साठी 1000 रुपये असतील टीमचे पुरस्कार द्या. आज तन्मय 11 जय हनुमान मसोबा नारपोली या संघ ज्या नावाने खेळतोय त्या संघाचे पुरस्कार द्या आपण नरेशजी मुने साहेबांना पाहतोय. त्यांच्या माध्यमातून प्रत्येकी 3 6 बॅक टू बॅक जर आले तर 1000 रुपये असतील. पहिला चेंडू टॅप करण्याचा प्रयत्न होता, महज एक सिंगल या चेंडूवरती. सिंगलच्या मदतीने धाव संख्या पोहोचली ती 12 या आकड्यावरती. नरेंद्रची बॅटिंग आपण पाहिली तर वैयक्तिक 3 चेंडू आणि 3 धावा. चेंडू देखील कमी वाटेला आलेत 3 चेंडूवरती. अगदी सेन्सिबल फलंदाजी त्याची आपण पाहिली. आर्यन पाटील नवीन खेळाडू होता ऑन स्ट्राईक एंड वरती. राईट आर्म राऊंड द विकेट न राम पाटील दुसरं षटक टाकण्यासाठी. हा चेंडू चांगला आहे, अगदी खाली राहिल्या पडल्यानंतर आणखीन एक डॉट बॉलची सांगता. अगदी पहिलं षटक टाकत असताना राम पाटील यांनी धावा फक्त दिल्या होत्या तर 4. पॉवर प्लेच्या षटकामध्ये 4 धावा देणं म्हणजे काही सोपी गोष्ट नाहीये. अगदी बदललेल्या टेनिस क्रिकेट मध्ये आपण पॉवर प्ले 15-20 धावा या सहज येताना पाहतो, तिथे मात्र 4 धावांचं षटक. आणि त्याचमुळे आता कॅप्टन दुसऱ्या ओव्हरची देखील जिम्मेदारी या गोलंदाजाला सोपवली आहे. आणखीन एक या वेळेला परफ्यूम डिलिव्हरी पाहायला मिळाली. गुडलेनच्या स्पॉट वरती चेंडू पडल्यानंतर अगदी तिखट बाउन्सर या चेंडूवरती पाहायला मिळालाय. हा चेंडू देखील आलाय निर्धाव. डॉट बॉलची मात्र सांगता आपल्याला पाहायला मिळेल. डॉट बॉल नंतर धावसंख्या तिथं स्थिरावली आहे ती
12 या आकड्यावरती. अजूनही या षटकातील 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. अगदी कदाचित लो स्कोरिंगची मॅच होती की काय असं वाटू लागलंय, कारण 15 बॉलवरती अवघ्या 12 धावा. ओ यावेळेला बॅटची कट. खऱ्या अर्थानं नशिबाचा चौकार मिळालाय की काय. चेंडू मात्र शॉर्ट थर्डमॅन आणि थर्डमॅनच्या पलीकडे चाललाय. फलंदाज आर्यनच्या बॅटमधून हा चौकार. चांगला होता, खराब नव्हता, परंतु बॅटची कट घेतली आणि त्यानंतर मात्र दोन्ही फिल्डरांच्या मधून चेंडू सीमारेषा पलीकडे गेला. चौकार आलाय. 16 धावसंख्येवरती संघ पोहोचलाय. इथून आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. टायमिंग जुळत नाहीये. अगदी नारपोली संघाचा विचार केला गेला तर सगळेच फलंदाज बॅट फिरवत आहेत, परंतु बॅट अँड बॉलचं चांगला कनेक्शन होत नाही आणि त्याच कारणानं अजूनपर्यंत जास्त मोठे फटके आपण त्यांच्या माध्यमातून पाहिले नाहीयेत. एक सिंगलच्या साह्याने धावसंख्येत बदल. धावसंख्या पोहोचली 17 आकड्यावरती. या षटकातील आता हा शेवटचा बॉल बाकी आहे. ऑन स्ट्राइक एंड वरती आपण नरेंद्र मस्कर या खेळाडूला पाहतोय. शेवटचा चेंडू. शेवटच्या बॉल वरती खूप चांगला चेंडू पाहायला मिळाला. लाऊड अपील देखील त्या ठिकाणी झाली आहे. इथून पंचांचा इशारा काय येईल त्याच्यावरती आपल्याला पाहावं लागेल. लेग बायच्या साह्यानं एक सिंगल रन शेवटच्या बॉलवरती. सिंगलच्या मदतीने तिसऱ्या षटकाचा खेळ संपला आणि 3 ओव्हर नंतर प्रथम बॅटिंग करत असताना तन्मय 11 जय हनुमान मसोबा नारपोली संघाची धावसंख्या लागली धावफलकावरती ती आहे 3 बाद 18. चौथा गोलंदाज मयूर मोहिते गोलंदाजीच्या मार्कवरती. इथून देखील अजून 2 ओव्हर बाकी आहेत. मी मागाशी देखील सांगितलं 5 ओव्हरची ज्या ज्या वेळेला मॅच असते त्यावेळेला मात्र पहिले 2-3 षटक खराब जाऊन काही घडत नसतं. अगदी 1-2 षटक जरी चांगले आले तरी देखील शेवटला का होईना धावा बॅटिंग करणाऱ्या टीमच्या बनत असतात. नरेंद्र अजून मैदानात आहे. अर्थातच नारपोली संघाला या खेळाडूकडून भरपूर अपेक्षा आहेत. नरेंद्रची कशी बॅटिंग होईल त्यावरती ही मॅच पूर्णपणे अवलंबून असेल. चौथ्या षटकासाठी मयूर आलाय, नंबर 4 चा गोलंदाज. अजून देखील 2 षटक बाकी आहेत. 20-25 धावा जरी आल्या, अगदी एक फायटिंग टोटल जरी नारपोली संघाने बनवली तरी नारपोली संघाची गोलंदाजी ही चांगली आहे. व पहिला फुल टॉस बॉल पाहायला मिळालाय. अगदी बॅकवर्ड स्क्वेअर लेगला चेंडू खेळून काढलाय. चांगला फटका आपण पाहिला आणि चेंडू मात्र सीमारेषा पार. पहिल्या बॉल वरती हा चौकार. फलंदाज रिव्ह्यू ना. फलंदाजानं पहा रिव्ह्यू घेतला. दोन्ही संघाला एक एक रिव्ह्यू आहे. बिमर साठी हा रिव्ह्यू असेल. तो रिव्ह्यू जर तुम्ही गमावला तर पुढे रिव्ह्यू मिळणार नाही. परंतु जर रिव्ह्यू तुमचा सार्थ ठरला, अगदी योग्य ठरला तर आणखीन हा रिव्ह्यू पुढे कंटिन्यू असेल. बिमर साठी रिव्ह्यू आमचे तिसरे पंच विजय बाळाजी सर ऑन स्क्रीन वरती चेक करतील. इट्स अ फेअर डिलिव्हरी. पहिला चेंडू फुलटॉस आणि फुलटॉसच्या साह्याने मिळाला तो चौकार. चौकारच्या मदतीने पहिल्या षटकाची या षटकाची सुरुवात नरेंद्रच्या माध्यमातून चांगली केली जाते. चौकाराच्या मदतीने धावसंख्या पोहोचली ती 22 आकड्यावरती 22. अजून देखील आपण पाहिलं या षटकातील तर 5 चेंडूंचा खेळ मात्र बाकी आहे. राईट आर्म राऊंड द विकेट. हा चेंडू चांगला पाहायला मिळालाय. राईट आर्म राऊंड द विकेट न
अँगल बनवून चेंडू अगदी आउटसाइड द ऑफस्टमच्या जवळ अगदी वाईटच्या लाईन वरती गोलंदाज मयूरच्या माध्यमातून फेकण्यात आलाय. दुसरा चेंडू मात्र निर्धाव आलाय. तिसरा चेंडू राईट आर्म राऊंड द विकेट गोलंदाज तयार आहे. यावेळी फुल टॉस बॉल पाहायला मिळालाय. कनेक्शन छान झालाय. मिड विकेटच्या वरून नरेंद्र मस्करच्या बॅट मधून हा ब्रँडेड षटकार. षटकार आला. षटकाराच्या साह्याने धावसंख्या पोहोचली ती 28 या आकड्यावरती. चांगली फलंदाजी सध्याच्या स्थितीला आपण नरेंद्र मस्कर या खेळाडूकडून पाहतोय. अगदी सुरुवातीला सलामीवीर फलंदाज म्हणून मैदानात आलाय. सुरुवात थोडी खराब झाली होती. सुरुवातीला धावा त्याच्या बॅट मधून आल्या नव्हत्या, परंतु नरेंद्र मस्कर हा असा खेळाडू आहे की तो एकदा जर मैदानावरती सेट झाला तर त्याला नंतर चेंडू फुटबॉल दिसू लागतो. षटकार आला. षटकाराच्या मदतीने धावसंख्या 28. अजून या षटकातील आपण पाहिलं तर 3 चेंडूचा खेळ मात्र बाकी आहे. या षटकामध्ये गोलंदाजावरती मात्र आक्रमण चालू आहे. एक चौकार, त्यानंतर मागील बॉलवरती हा षटकार. आणखीन एक फुलटॉस बॉल. यावेळी देखील कनेक्शन चांगलं झालंय. नावाप्रमाणे फलंदाजी चालू आहे नरेंद्रची. आणखीन एक ठोकलाय षटकार. षटकार फार चांगला फटका. अगदी सुरुवातीला डिफेन्स आणि त्यानंतर मात्र आक्रमण. मी मगाशी सांगितलं एकदा सेट झाला की हा फलंदाज फार भयानक आहे. इथून देखील हो ताकद. यावेळी ताकद लावली आहे. अगदी बाहुबली हिट पाहायला मिळालाय. वी शेप मध्ये हा षटकार आलाय. ब्रँडेड 6 पाहिलाय आपण तो नरेंद्र मस्करच्या बॅट मधून. आणि षटकार हॅट्रिक लगावली आजच्या दिवसातील पहिली. ओ चौथा. दॅट्स आउट ऑफ द पार्क. हा ब्रँड आहे नरेंद्र मस्करचा. आणि या ठिकाणी पारितोषिक जे लावलं होतं अगदी त्यांच्या नावाने हा संघ आज या स्पर्धेमध्ये उतरवण्यात आला. ते तन्मय 11 जय हनुमान मसोबा नारपोली संघाचे पुरस्कर्ते नरेशजी मोरे साहेबांकडून 1000 रुपये देखील या ठिकाणी आता जमा आहेत. षटकारांची
नरेंद्रच्या बाट मधून पाहिलेत आणि 4 षटकार आपण पाहिलेत. 4 षटकाराच्या मदतीने टोटली धावसंख्या धावफलकावरती लागली ती 43 नरेंद्र बसकर हा वैयक्तिक पोहोचलाय. माफ करा 46 धावा धावफलकावरती. अगदी 4 बिग हिट आपण फलंदाज नरेंद्रच्या बाट मधून पाहिलेत. जी सुरुवात खराब झाली होती ती सुरुवात खराब आता पूर्णपणे भरून काढली. खराब झालेल्या सुरुवातीची कसर नरेंद्र म्हस्कर या खेळाडूंना मागील ओव्हर मध्ये पूर्णपणे काढली आहे. सुरुवातीला सांगितलं होतं 5 ओव्हरच्या मॅच मध्ये एखाद दुसरं षटक खराब येऊन काही होत नाही. एखादं षटक जर तुमचं चांगलं आलं तर तुमची धावसंख्या ही चांगली बनते. आणि नरेंद्र म्हस्कर हा एक जुना जाणता खेळाडू आहे. अगदी बराच टेनिस क्रिकेट खेळलेला आहे. हॅलो, पहिला चेंडू शेवटचा गोलंदाज गणेश भोईर आपण गोलंदाजीच्या मार्कवरती पाहतोय. पहिला चेंडू या ठिकाणी निर्धाव आपण पाहिलाय. 46 धावसंख्या धावफलकावरती लागली आहे. पहिला चेंडू मात्र निर्धाव. ऑन स्ट्राइक एंड वरती फलंदाज आपण आर्यन पाटीलला या ठिकाणी पाहतोय. अच्छा दिवस आपण पाहिला. अच्छा दिवसातील ही पहिलीच लढत आहे. त्यानंतरची दुसरी लढत आपल्याला पाहायला मिळेल ती बेलपाडा आणि त्यानंतर श्रीदत्त गणेश खांदाबी. इथून मात्र बाटची कट आणि इथून विकेट मिळेल. फलंदाज आर्यन पाटील या बॉलवरती होईल बाद. फलंदाज बाद झाला. नॉन स्ट्राइक एंड वरती नरेंद्र अजूनही तैनात आहे. प्रयत्न आर्यन करायला पाहिजे होता की नरेंद्रला स्ट्राइक एंड वरती आणण्याचा, परंतु तो देखील मोठ्या फटक्यांसाठी गेला आणि इथून मात्र त्याची विकेट गमावावी लागली. 2 चेंडू आणि एकही धाव आली नाही. अभिषेक मोरे नवीन खेळाडू आता ऑन स्ट्राइक एंड वरती आपल्याला पाहायला मिळेल. उजव्या हाताचा फलंदाज ऑन स्ट्राइक एंड वरती आपण पाहतोय. 46 वरती धाव संख्या. अजून देखील या षटकातील 4 चेंडूचा खेळ बाकी आहे. आता चांगली टोटल उभी राहिली आहे नारपोली संघाची. जी टोटल सुरुवातीला कमी वाटत होती. पहिलाच बॉल यावेळेला आखूड टप्प्याचा होता. स्ट्राइक घेण्याचा प्रयत्न आहे नरेंद्रचा आणि स्ट्राइक त्याने घेतली आहे देखील. 1 रन या चेंडूवरती. 1च्या मदतीने संघाची धावसंख्या पोहोचेल ती 47 या धावसंख्येवरती. 3 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. आपण पाहतोय की भारताच्या नाईट टुर्नामेंट मध्ये आताच आपण जी टुर्नामेंट पाहिली त्यामध्ये नरेंद्र म्हस्करनं 14 चेंडूवरती 56 धावसंख्येची एक मोठी इनिंग देखील साकारली होती. अशा बऱ्याचशा इनिंग नरेंद्र म्हस्करनं त्याच्या कारकिर्दीत साकारल्यात. टीमचा संकट मोचक म्हणून त्याच्याकडे आपण पाहत असतो. 3 चेंडू अजून या षटकातील बाकी आहेत. 47 धावसंख्या धावफलकावरती लागली आहे. गोलंदाज तयार. राईट आर्म ओव्हर द विकेट नाव. माध्यमातून पाहिली वैयक्तिक 31 या धावसंख्येवरती नरेंद्र बाद झाला. 11 चेंडूवरती 31 धावांची एक विस्फोटक इनिंग त्याच्या माध्यमातून आपण पाहिली आहे. संघाची धावसंख्या धावफलकावरती ती 47. या षटकातील अजूनही
2 चेंडूचा खेळ मात्र बाकी आहे. ऑन स्ट्राईक एंड वरती नवीन फलंदाज आपल्याला वासुदेव पाटील हा खेळाडू पाहायला मिळेल. या षटकाचा विचार केला गेला तर शेवटचा गोलंदाज गणेश भोईरची चांगली गोलंदाजी झाली आहे. पहिला चेंडू लॉप करण्याचा प्रयत्न ऑन साइडला, फक्त एक सिंगल पेक्षा जास्त काही नाहीये. या षटकाचा विचार केला गेला तर गणेशची चांगली गोलंदाजी, स्लॉगवरचं षटक, हाणामारीचं षटक जरूर होतं. ज्या षटकामध्ये आपण जास्तीत जास्त धावा पाहतो त्या षटकामध्ये मात्र गोलंदाजीच्या बेसवरती कमबॅक आपल्या संघाला गणेशच्या माध्यमातून करून दिलाय. सिंगलच्या बरोबरीनं धावा संख्या होईल ते 48 आणि या षटकातील हा शेवटचा बॉल. कदाचित 50 धावा कंप्लीट होतील का, शेवटच्या बॉलवरती बिग हिट येईल का, की गणेश निर्धाव चेंडू अथवा विकेट मिळवेल. इथून देखील मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता, सिंगल कंप्लीट झाली आहे. पहा दुसरीचा प्रयत्न नाही आहे, सिंगल रन. सिंगलच्या मदतीने पहिल्या इनिंगचा खेळ संपला. पहिल्या इनिंग मध्ये फलंदाजी करत असताना तन्मय 11 जय हनुमान मसोबा नारपोल या संघाने धावा बनवल्या त्या 49 आणि इथून 30 बॉल आणि जय हनुमान वाघिवली या संघाला विजयासाठी 50 या धावा संख्येची गरज. प्रतीक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण सन्मान चिन्ह देऊन साहेबांचा सत्कार आपण व्यासपीठावरती करतोय. कॅमेरामॅन कॅमेरा जरा इकडे फिरवा. ऑन स्क्रीन वरती आपण पाहुण्यांचा सत्कार या ठिकाणी पाहतोय. प्रशांतजी खोबरेकर साहेब या स्पर्धेसाठी आज दाखल झाले, त्यांचा आपण आभार व्यक्त करूया. धन्यवाद साहेब, आपण या स्पर्धेसाठी आलात. थँक्यू सो मच.
पंचांचा गडीने सिग्नल येतोय, सामन्याला होतीये सुरुवात. पहिला गोलंदाज तन्मय 11 जय हनुमान मसोबा नारपोल या संघाकडून अभिजित मोरे डावखुरा हाताचा गोलंदाज गोलंदाजच्या मार्कवरती. पहिला चेंडू यावेळेला मात्र पॉइंटच्या फिल्डरच्या हातामध्ये चेंडू जात असताना मिळेल ते एक फक्त सिंगलच्या मदतीनं या ठिकाणी जय हनुमान वाघिवली संघाचं अकाउंट ओपन झालंय. श्री गणेशा झालाय, एक धाव लागली ती धाव फलकावरती. पहिल्या इनिंग मध्ये जिथे आपण नरेंद्र मस्करच्या बॅटिंगच्या जोरावरती नारपोली संघाला 30 बॉल वरती 49 धावा या बनवताना पाहिल्यात. 30 चेंडू आणि 50चं आव्हान आहे ते वाघिवली या संघासमोर. हा चेंडू आखूड टप्प्याचा पाहायला मिळालाय. अगदी थोडासा शॉर्ट पद्धतीचा चेंडू होता. टॅप करण्याचा प्रयत्न, बॅक टू द बॉलर गोलंदाजच्या माध्यमातून हा चेंडू फील्ड केला जातोय. दुसरा चेंडू या ठिकाणी निर्धाव पाहायला मिळालाय. चांगली गोलंदाजी 2 बॉल वरती गोलंदाज अभिजित मोरेच्या माध्यमातून आपण पाहिली. पहिलं षटक पॉवर प्ले 1 P1 चं षटक घेऊन गोलंदाज अभिजित या ठिकाणी तयार आहे. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट न इथून यावेळेस चांगला फटका पाहायला मिळतोय. मिड ऑफ फिल्डर तैनात आहे. फिल्डिंग देखील चांगली झाली आहे. परंतु एक सिंगल त्या दरम्यान मात्र धावून कंप्लीट. सिंगलच्या बरोबरीनं संघ पोहोचेल तो 2 वरती. धाव फलक्यावरती पाहायला मिळालं. 50 धावसंख्येचा पाठलाग करायचा 5 ओव्हर मध्ये. 0-0च्या सरासरीनं धावा या ठिकाणी बनवायच्या. 2 धावा 3 चेंडू नंतर धाव फलक्यावरती. हा चेंडू थोडासा बाहेरच्या दिशेने पिच होणारा. पंच अभि परब सरांचा इशारा येतो की हा वाईड बॉल आहे. एक्स्ट्रा रन मिळेल ती वाघिवली या संघाला आणि एक्स्ट्राच्या मदतीने संघाची धावसंख्या पोहोचेल ती 3 या आकड्यावरती. 3 चेंडू 3 धावा. साबत सुरुवात पाहायला मिळाली वाघिवली टीमच्या खेळाडूंकडून. 3 चेंडू अजूनही या षटकातील मात्र बाकी आहेत. 3 बॉल वरती चांगली गोलंदाजी राहिली आहे. अजून 3 चेंडू त्याच पद्धतीने टाकण्याचा प्रयत्न असेल गोलंदाजाचा. यावेळेला मात्र बॅकहँड एरिया मधून बॉल ट्रॅव्हल होत असताना चौकार अडवला जातो. फिल्डिंग चांगली झाली आहे. विशाल मस्कर त्या ठिकाणी होता. अगदी वेगानं तो बॉल पर्यंत पोहोचला. 2 धावा कमीत कमी आपल्या संघासाठी त्यानं त्या ठिकाणी वाचवल्यात. 2 धावा निश्चितपणे भेटतील. 2च्या बरोबरीनं संघाची धावसंख्या 5 वरती पोहोचेल. फिल्डिंग मध्ये आता धावा वाचवण्याची गरज आहे नारपोली संघाला. कारण 49 धावा म्हणजे 5 ओव्हर मध्ये फार नाहीयेत. अगदी 10च्या रन रेटनं सरासरीनं धावा बनवायच्यात. जेवढ्या धावा तुम्हाला फिल्डिंग मध्ये वाचवता येतील तेवढ्या वाचवण्याची गरज. शॉर्ट पद्धतीचा बॉल होता. हा चेंडू कदाचित मन बडून मारण्याचा प्रयत्न होता ऑफसाईडला. इथून मात्र निर्धाव चेंडूची सांगता आपण पाहतोय. 5वा चेंडू या षटकातील फेकून झाला. 5 धावा धाव फलक्यावरती. सुरुवात चांगली झाली नारपोली संघाची. 50 धावसंख्या डिफेंड करत असताना ज्या सुरुवातीची अपेक्षा होती ती सुरुवात आतापर्यंत अभिजित मोरेनं चांगली करून दिली आहे. शेवटचा बॉल लेफ्ट आर्म कुटापाचा बॉल होता. आउटसाइड द ऑफ स्टंप. यावेळेला देखील ठरवून मारण्याचा प्रयत्न होता. आणखीन एक निर्धाव चेंडूची सांगता. पहिलं चांगलं षटक नारपोली संघाच्या माध्यमातून या ठिकाणी फेकण्यात आलंय. पहिल्या ओव्हरवरती अभिजित मोरे या खेळाडूने फक्त 5 धावा खर्च केल्यात. जिथे 30 बॉल वरती 50 धावसंख्या बनवायची होती जय हनुमान वाघिवली या संघाला, तिथे पहिल्या ओव्हर मध्ये अवघ्या 5 आल्यात. इथून 24 बॉल मात्र बाकी आहेत आणि विजयासाठी गरज येते 45 या धावसंख्येची. पुढील मॅच साठी विनंती आहे बेलपाडा आणि करंजाडे दोन्ही संघाच्या कर्णधारास आम्ही कॉल करतोय की आपण टॉस करण्यासाठी टॉस बॉक्स मध्ये या. बेलपाडा आणि करंजाडे याच्या आजच्या दिवसातील दुसरी मॅच आपल्याला पाहायला मिळेल. दोन्ही संघाच्या कर्णधाराला विनंती आहे, पहा एक इनिंग संपली. ही इनिंग संपण्याच्या अगोदर आपण टॉस करण्यासाठी यायचं. दोन्ही संघाला विनंती आहे. 24 बॉल वरती 45 धावसंख्येची गरज. गोलंदाजीच्या मार्क वरती दुसरा गोलंदाज भावेश मोरे या ठिकाणी गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतोय. पहिल्या षटकामध्ये 5 धावा. आणखीन एक डावखुऱ्या हाताचा तेच तर लेफ्टी गोलंदाज भावेशला आपण गोलंदाजीच्या मार्क वरती पाहतोय. अगदी नारपोली संघाचा विचार केला गेला तर
सातत्यानं बऱ्याचदा आपण पहिलं षटक देखील याच गोलंदाजाला फेकताना पाहिलंय. आज टीमची रणनीती थोडीशी बदलण्यात आली आहे. दुसऱ्या षटकासाठी आता भावेशला पाहतोय. 2 डावखोऱ्या हातांचा अस्त्र आहे नारपोल या संघाकडे. पहिलाच बॉल लॉफ्ट केला, ऑन द राईज फटका, स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. पहिल्याच बॉल वरती आक्रमण स्पष्ट करत असा फलंदाज रतेश पाटीलच्या बॅटमधून हा षटकार. पहिल्या चेंडूवरती आक्रमण. पहिल्या ओव्हर मध्ये थोडी खराब सुरुवात वाघिवली संघाची आपण पाहिली, परंतु त्यानंतर दुसऱ्याच षटकामध्ये पहिल्याच बॉलवरती षटकार. षटकार आला, षटकाराच्या साह्यानं धावसंख्या पोहोचली ते 11 या धावसंख्येवरती. त्या दरम्यान आपण स्पर्धेचे मुख्य आयोजक सुरजदादा शेळके यांचं आगमन आपण पाहिलंय. त्यांच्या सुकन्या देखील या ठिकाणी आल्यात. हा चेंडू आखूड टप्प्याचा पाहायला मिळालाय. पंचांचा इशारा येतो की हा वाईड बॉल आहे, एक्स्ट्रा रन मिळेल. एक्स्ट्राच्या साह्यानं धावसंख्या पोहोचेल ती 12 या आकड्यावरती. वाईट साठी रिव्ह्यू नाहीये पंच, फक्त बिमर साठी. वाईट साठी जो ऑनफिल्ड डिसिजन असेल तो अंतिम आहे. दोन्ही टीम आपण ही सूचना ऐकायची आहे. चला पुढच्या मॅच साठी विनंती आहे. बेलपाडा आणि करंजाडे दोन्ही संघाचे कर्णधार आपण टॉस करण्यासाठी टॉस बॉक्स मध्ये या लगेच. चला बेलपाडा आणि करंजाडे दोन्ही संघाला विनंती आपण टॉस करण्यासाठी या. सन्माननीय अविनाशजी पाटील साहेबांचा सत्कार देखील आपण मंचावरती करतोय. रेल्वेचे आणखीन एक अधिकारी साहेब या ठिकाणी आलेत. सूरजभाई शेळके यांच्या शुभ हस्ते त्यांचा सत्कार आपण मंचावरती करूया. आई कर्जू आई करंजाडे या नावानं हा संघ आज या स्पर्धेमध्ये उतरलाय. टॉस करण्यासाठी या आपण. यावेळेस ऑन साइडला फटका पाहायला मिळालाय आणि चेंडू मात्र सीमारेषा पलीकडे. अगदी चांगला फटका, जमीन लगतचा गॅप मधून चेंडू सीमारेषा पलीकडे येतोय. फलंदाज रतीश पाटील पहिल्या ओव्हर मध्ये दोन्ही खेळाडू शांत होते, परंतु दुसऱ्या ओव्हर मध्ये पूर्णपणे बरसले जात आहेत. आणखीन एक शॉर्टअप लाईन. यावेळेला देखील पुलचा फटका. पुल इज नाव सक्सेसफुल. ऑन द राईज हा फटका पाहायला मिळालाय. रतीश पाटीलच्या बॅट मधून आक्रमक हा षटकार. षटकार आलाय. षटकाराच्या मदतीने धावसंख्या 22 या आकड्यावरती 22. या वर्षा अजूनही आपण पाहिलं तर 3 चेंडू मात्र बाकी आहेत. 3 चेंडूवरती एक षटकार, एक चौकार आपण पाहिलाय. 17 धावा 3 चेंडूवरती पाहायला मिळाल्यात.
पहिलं षटक अभिजितनं फक्त अवघ्या 5 धावा दिल्या. दुसऱ्या षटकामध्ये 3 बॉलवरती 17 खर्च केल्यात भावेश या गोलंदाजानं. हा चेंडू चांगला आहे. या लाईन लेंथ वरती गोलंदाजी करणं आता अपेक्षित आहे. इथून मात्र धाव चेंडूची आपल्याला सांगता पाहायला मिळेल. आणखीन एक डॉट बॉल. 4 चेंडू नंतर धावसंख्या पाहायला मिळाली ती 22. रतीश पाटीलच्या माध्यमातून चांगला खेळ चालू आहे. वर प्ले नंबर 2च्या षटकामध्ये आक्रमण चढवलं जाते त्याच्या माध्यमातून. हा चेंडू देखील अँगल न बाहेरच्या दिशेने टर्न होतोय. ही खासियत आहे डावखुऱ्या हाताच्या गोलंदाजाची. आणखीन एक सलग दुसरा निर्धाव चेंडू आपण गोलंदाज भावेश मोरेच्या माध्यमातून पाहिलाय. 5 चेंडू मात्र फेकून झालेत. 5 बॉल नंतर 22 ही धाव संख्या. फलंदाजी करत असताना जय हनुमान वाघिवली संघाची धाव फलकावरती. या षटकातील हा शेवटचा चेंडू आहे. दोन्ही संघांकडून अगदी शर्तीचे प्रयत्न हा सामना जिंकण्यासाठी चालू आहेत. मॅच एकदम टफ होईल. काटेकी टक्कर या मॅच मध्ये पाहायला मिळेल यातील मात्र शंका नाहीये. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट न गोलंदाज भावेश. हो, हा देखील चांगला बॉल आहे. इथून कमबॅक केलं जाते भावेशच्या माध्यमातून. भावेश देखील एक होणहार यंग गोलंदाज आहे. अगदी चांगली गोलंदाजी बऱ्याचशा मैदानावरती या गोलंदाजाकडून देखील आपण पाहत असतो. सुरुवात थोडी खराब झाली होती, परंतु सुरुवात जी खराब झाली त्या सुरुवातीच्या खराब बॉलवरती मात्र त्यानंतर ते 3 चेंडू चांगलं टाकून अगदी चांगला शेवट गोलंदाज भावेशच्या माध्यमातून झाला. तिसरा चेंडू देखील डॉट आला आणि दुसऱ्या षटकाची होईल समाप्ती. 2 ओव्हर नंतर फलंदाजी करत असताना धावफलकावरती वाघिवली संघाच्या त्या बिनबाद 22. जिथे 50 धावसंख्या बनवायची होती 2 ओव्हर मध्ये 22 आल्यात. 18 चेंडू बाकी आहेत आणि 28 धावसंख्येची गरज. करंजाडे संघाचा कॅप्टन या ठिकाणी दाखल झाला. चला बेलपाडा संघ आपला कॅप्टन आमच्यापर्यंत पोहोचवायचा. विनंती आहे करंजाडे संघाचा कॅप्टन उपस्थित आहे. बेलपाडा संघ आपला कर्णधार या ठिकाणी पाठवा. तिसऱ्या षटकासाठी गोलंदाज अभिजित. अगदी पहिलं षटक याच गोलंदाजानं टाकलं. अगदी चांगली गोलंदाजी राहिली होती आणि त्यानंतर दुसरा गोलंदाज थोडासा महागडा ठरला, परंतु पुनश्च आपल्या टीमला कमबॅक करून देण्यासाठी गोलंदाज अभिजित गोलंदाजीच्या मार्कवरती आला. चला पुढच्या मॅचचा टॉस आपण करूया. तिथे उपस्थित मान्यवर प्रशांत सर आहेत, त्यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. आणखीन एक मोठी मॅच आपल्याला पाहायला मिळेल बेलपाडा आणि करंजाडे. पहिला चेंडू वेगावरती स्वार होऊन टाकला जातोय. फास्ट अँड फ्युरियस डिलिव्हरी गोलंदाज अभिजितच्या माध्यमातून आपण पाहतोय. कॅमेरामॅन जरा टॉस बॉक्स कडे करा. टॉस या ठिकाणी केला जातो प्रशांत जी साहेब यांच्या शुभ हस्ते. पहिला चेंडू मात्र निर्धाव आला. ऑन स्ट्राइक एंड वरती फलंदाज आपण जयेंद्रला पाहतोय. अद्याप तरी जयेंद्रच्या बॅट मधून धावा आल्या नाहीयेत. स्लॉग स्वीप मारण्याचा प्रयत्न अगदी जागेवरून बॅट ऑन साइडला फिरवली होती, परंतु गोलंदाजाकडे वेग एवढा आहे की बॅट आणि बॉलचा कोणताही संपर्क झाला नाहीये. सलग दुसरा निर्धाव चेंडू आपण गोलंदाजाच्या माध्यमातून पाहिला. पुढील मॅचचा टॉस या ठिकाणी जिंकलाय तो बेलपाडा या संघानं आणि जो काही निर्णय असेल तो आमच्यापर्यंत पोहोचवायचा. 2 चेंडू सलग डॉट आलेत. तिसरा चेंडू देखील चांगल्यारीत्या पाहायला मिळालाय. ही खासियत आहे अभिजित मोरे या गोलंदाजाची. नेहमी वेगाने प्रचंड वेगाने गोलंदाजा गोलंदाजी करत असतो. आपल्या टीम साठी बऱ्याचदा बरेचसे सामन्यांमध्ये सामना टर्न करण्याची क्षमता असलेला गोलंदाज आज देखील या मैदानावरती चांगल्या पद्धतीने चेंडू डिलिव्हर करतोय. सलग तिसरा निर्धाव चेंडू पूर्णपणे ऑन द प्रेशर वरती जयेंद्र पाटील हा खेळाडू आता असेल. तिसरा चेंडू डॉट पाहायला मिळाला. धावसंख्या अगदी 22 या धावसंख्येवरती स्थिरावली. अजून देखील 28 धावा बनवायच्या आहेत. 18 चेंडू आणि 28 ची गरज होती. 3ही चेंडू निर्धाव आलेत आणि 15 चेंडू आणि आता 28 धावसंख्येची गरज.
चौथा चेंडू गोलंदाजीच्या मार्क वरती तयार आहे गोलंदाज अभिजित. हा चेंडू देखील चांगला पाहायला मिळालाय. कट करण्याचा प्रयत्न होता. इथून देखील बॅट बॉलचा कोणताही संपर्क नाही. सलग चौथा निर्धाव चेंडू. जयेंद्र पाटील या खेळाडूची आपण बॅटिंग पाहिली तर आतापर्यंत सलग 6 निर्धाव चेंडू खेळलाय. 8 चेंडू आणि 3 धावसंख्येवरती फलंदाजी चालू आहे. आजचा दिवस कदाचित जयेंद्र पाटील या खेळाडूचा नाहीये की काय, कारण 8 बॉल आणि फक्त 3 धावसंख्येवरती तो फलंदाजी करतोय. ऑन साइडला यावेळेला फटका चांगला पाहायला मिळालाय. टायमिंग प्रॉपर आहे आणि चेंडूने हवाई सफर देखील केलाय. स्क्वेअरलेग बॉर्डर लाईनच्या पलीकडे जिथे निर्धाव चेंडू सुरुवातीला गोलंदाज अभिजितच्या माध्यमातून फेकण्यात आले होते त्या अभिजित वरती आता आक्रमण केलाय आणि ठोकला हा षटकार. आखूड टप्पाचा बॉल होता. इथून देखील कनेक्शन नाही. एक चांगल्या षटकाची समाप्ती पाहायला मिळाली. जिथे 28 बनवायच्या होत्या 18 बॉल वरती फक्त एक षटकार खाऊन 6 धावसंख्येचं षटक अभिजित मोरे या गोलंदाजांना हाताळलंय. जिथे आता 12 बॉल बाकी आहेत आणि विजयासाठी जय हनुमान वाघिवली या संघाला मात्र 22 धावसंख्येची गरज. आणि एक नामवंत कॉमेंटेटर समालोचक आणि खऱ्या अर्थानं आम्ही बऱ्याचदा त्यांच्या सोबत समालोचन देखील केलंय. ते रोशनजी सपकाळ सर यांच्याकडून या स्पर्धेसाठी शुभेच्छा आल्यात. त्यांचं देखील स्पर्धेच्या वतीने आपण सहर्ष हार्दिक स्वागत करूया. एक चांगले हिंदी आणि मराठीचे कॉमेंटेटर रोशनजी सकपाल सर यांच्याकडून या स्पर्धेसाठी शुभेच्छा. अमोल कोहली महाराष्ट्र पोलीस साहेब यांना विनंती आपण व्यासपीठावरती यायचा. त्यानंतर श्रुती रेसिडेन्सीचे सर्व मित्र परिवार आपणास विनंती आपण देखील या ठिकाणी या.
अमोलजी कोहली साहेबांना विनंती आहे आपण व्यासपीठावरती या स्पर्धेच्या वतीने आपलं सहर्ष हार्दिक स्वागत. पहिल्या चेंडूवरती मिळेल ते एक सिंगल धाव. गोलंदाजी मार्क वरती चौथ्या षटकासाठी गोलंदाज कल्पेश गायकवाड आपण पाहतोय. कल्पेश गायकवाड हा गोलंदाज आला. अगदी देवलुलीच्या टुर्नामेंट मध्ये सावलेश्वर सावले संघाच्या विरोधात या गोलंदाजाने 6 चेंडूवरती 4 धावा डिफेंड केल्या होत्या आणि त्यावेळेला किरण पवार आणि अक्षय पवार हे दोन भाव आपण पाहिले तर स्ट्राईक आणि नॉन स्ट्राईक एंड वरती होते. म्हणजे दमकम आहे या गोलंदाजामध्ये. हो, चांगला चेंडू पाहायला मिळालाय. राईट आर्म ओव्हर द विकेट न अगदी टप्पा खाल्ल्यानंतर वेगानं बॉल उचली घेतोय आणि विसावलाय तो विकेट किपरच्या हातामध्ये. निर्धाव चेंडू मात्र पडला जातोय. 10 चेंडू आता बाकी आहेत आणि 21 धाव संख्येची गरज. कंपल्सरी चेसिंग आणि कंपल्सरी ड्रेसिंग हा या स्पर्धेचा नियम आपण पाहतोय. ऑन स्ट्राईक एंड वरती खेळाडू जयेंद्र पाटील. यावेळेस मात्र चपराक चापट लगावली. एक्स्ट्रा कव्हरच्या वरून क्रिकेटचा मादक सौंदर्य दाखवणारा फटका जयेंद्र पाटील यांच्या बॅटमधून. हा दिमागदार धडाकेबाज हा षटकार. पोहोचेल ती 35 या आकड्यावरती. 9 चेंडू आणि आता 15 धाव संख्येची गरज. जयेंद्र पाटीलच्या बॅटमधून हा षटकार आपण पाहिला. 15 धाव संख्येवरती फलंदाजी. 12 चेंडूचा सामना केलाय. अगदी कमी स्ट्राईक रेट ने धावा आल्यात. लोअर फुल टॉस ऑन साइडला स्क्वेअर लेगला आपण फटका पाहिला. फिल्डिंग चांगली झाली. पहा, वन ऍक्शन मध्ये लगेच थ्रो आणि खऱ्या अर्थानं फिल्डिंगच्या जोरावरती ही विकेट मिळेल नारपोली संघाला. रनआउटच्या साह्यानं या ठिकाणी पहिला धक्का मिळतोय तो वाघवल्या संघाला. जयेंद्र पाटील बॅक टू द पवेलियन. मोठी टुर्नामेंट गाजवून आज केतन मात्र परत या ठिकाणी परतला. फर्स्ट बॉल, पहिलाच बॉल लॉफ्ट करण्याचा प्रयत्न. सीमारेषे जवळ फिल्डर तैनात आहे. इथून सलग दुसऱ्या चेंडूवरती ही दुसरी विकेट. खेळाडू महेश मोहिते आल्या पावली माघारी. फलंदाज बाद. टफ फाईट, काटेकी टक्कर मात्र आपल्याला पाहायला मिळाली. दोन्ही टीमचे प्रयत्न चालू आहेत. जिथे पहिल्या इनिंग मध्ये नारपोली संघ थोडासा झुंजताना आपण पाहिला सुरुवातीच्या 3 ओव्हर मध्ये. त्यानंतर नरेंद्र मस्कर या खेळाडूची झालेली आक्रमक बॅटिंग आणि त्या आक्रमक बॅटिंगच्या जोरावर त्यांनी बनवलेल्या 49 धावा आणि 49 धावा संख्येचा पाठलाग करत असताना या ठिकाणी थोडीशी नाजूक स्थिती. पहिला चेंडू लीडिंग एज फर्स्ट स्लिप मध्ये
फिल्डर आपण पाहिले तर वासुदेव त्या ठिकाणी होते आणि इथून मात्र तिसरा धक्का मिळेल तो जय हनुमान वाघिवली या संघाला. शेवटच्या बॉलवरती आली आहे विकेट. शेवटचे 6 चेंडू बाकी आहेत आणि विजयासाठी वाघिवली संघाला गरज होती 15 या धावसंख्येची. 6 बॉलवरती 14 पाहिजेत. कंपल्सरी चेसिंग हा या स्पर्धेचा नियम. कुणाल पाटील शेवटच्या षटकासाठी गोलंदाज आपण गोलंदाजीच्या मार्क वरती पाहतोय. 4 ओव्हर झाल्यात. 36 धावा वाघिवली या संघाच्या धाव फलकावरती. 6 चेंडू आणि विजयासाठी 14 धावसंख्येची गरज. कंपल्सरी चेसिंग हा या स्पर्धेचा नियम आपण पाहतोय. आमचे साथी कॉमेंटेटर मानसजी मनोरे आमच्या सोबत आज जोडणार आहेत. त्यांचं देखील शुभ आगमन या ठिकाणी झालंय. त्यांना विनंती आपण व्यासपीठावरती या. रसायनी मोपाळा परिसरातील हिंदीचा एक बुलंद आवाज मानस मनोरे आज संपूर्ण रात्रीमध्ये आमच्या सोबत जोडले जातील. ते या ठिकाणी आलेत. 6 चेंडू 14 ची गरज. कुणाल पाटील या गोलंदाजावरती विश्वास नारपोली संघाच्या माध्यमातून सोपवला गेला. पहिलाच बॉल क्रॉस बाटनं आडवा बाटनं खेळण्याचा प्रयत्न. डीप मिड विकेटला एक सिंगल कंप्लीट पाहत दुसरी साठी परतण्याचा प्रयत्न होता परंतु फिल्डिंग चांगली राहिली आहे. अगदी फिल्डरकडे जसा बॉल गेला कुठल्याही प्रकारचा टाइम न घेता लगेच त्यानं थ्रो विकेट कीपर कडे केला आणि फक्त एक सिंगल रन. मी मगाशी देखील सांगितलं अगदी 50 धावा संख्या जर डिपेंड करायची असेल तर जेवढ्या धावा तुम्हाला फिल्डिंग मध्ये वाचवता येतील तेवढ्या धावा वाचवण्याची गरज आहे नारपोली संघाला आणि फिल्डिंग देखील त्यांची चांगली चालू आहे. 5 बॉल 13 ची गरज. कंपल्सरी चेस हा या स्पर्धेचा नियम. नवीन खेळाडू आपण पाहिला तर आता विकास गावंड हा खेळाडू आला. ऑन स्ट्राइक एंड वरती आपण विकासला पाहतोय. हा चेंडू बॅटची कट घेऊन फर्स्ट स्लिप मध्ये चाललाय. फक्त एक सिंगल रन या चेंडूवरती पाहायला मिळेल. सिंगल पेक्षा जास्त काही नाहीये. सिंगलच्या मदतीने संघ पोहोचलाय तो 38 या धावसंख्येवरती. 4 चेंडू आणि इथून मात्र 12 धावसंख्येची गरज. अगदी दोन्ही संघांदरम्यान काटेकी टक्कर. अगदी आपण पाहिलं तर कोणताही संघ सामना सोडायला तयार नाही. दोन्ही टीमच्या बाजूने प्रयत्न मात्र भरपूर चालू आहेत. जरी 50 धावा असल्या तरी नारपोली संघाने सांगितलं की आमची गोलंदाजी त्या ताकदीची. आम्ही गोलंदाजीच्या बेसवरती बरेचसे सामने जिंकलोय आणि हा सामना जिंकण्याची ताकद देखील त्यांनी दाखवली आहे. विरोधात वाघिवली संघाचा जर विचार केला गेला तर त्यांची देखील बॅटिंग लाईनअप चांगली आहे. आतापर्यंत आपण पाहिलं तर लोअर फुलटॉस बॉल होता. यावेळेला मागच्या बाजूला आपण फर्स्ट स्लिपला चांगली फिल्डिंग पाहिली आहे. वासुदेव होते त्या ठिकाणी. या चेंडूवरती लेग बायच्या साह्यानं एक सिंगल रन. 3 चेंडू वरती तरी कुणालची चांगली गोलंदाजी आपण पाहतोय. अवघ्या 3 धावा 3 बॉल वरती कुणालनं खर्च केल्यात. 3 चेंडू इथून मात्र बाकी आहेत आणि विजयासाठी 11 धावसंख्येची गरज. कंपल्सरी चेसिंग स्पर्धेचा नियम. 3 बॉल 11 अर्थात 3 बॉल वरती 2 मोठे फटके पाहिजेत ते जय हनुमान वाघिवली या संघाला. यावेळेला बॅटच्या मधोमध बॉल आलाय की नाहीये आणि यावेळेस मात्र झेल टिपली जाते. फलंदाज या ठिकाणी होईल बाद. मोठा झटका मिळेल तो वाघिवली या संघाला. 2 चेंडू इथून बाकी आहेत आणि विजयासाठी 11 धावसंख्येची गरज. दोन चेंडू आणि 11 ची गरज. 49 धावा डिफेंड करत असताना निश्चितपणे चांगली गोलंदाजी आपण नारपोली संघाच्या सर्वच
कडून पाहिली आहे. पहिलं षटक टाकत असताना अभिजित मोरे या गोलंदाजानं फक्त 5 धावा खर्च केल्या. दुसरा गोलंदाज भावेश वरती थोडं आक्रमण आपण पाहिलं, त्याला 17 धावा आल्या. त्यानंतर अभिजितनं दुसरं षटक टाकत असताना परत फक्त 6 दिल्या. टोटल 2 ओव्हरमध्ये 11 दिल्या. कल्पेशनं देखील चांगली गोलंदाजी केली. कल्पेशनं 8 धावा खर्च केल्या आणि आता शेवटच्या ओव्हरमध्ये जिथे गरज होती 14ची, हा चेंडू यावेळेस मात्र आउटसाइड ऑफ स्टंप चेंडू होता. कदाचित या बॉलवरती ऑफसाईडला मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, परंतु मिळेल ते एक अवघी सिंगल रन. इथून एक चेंडू बाकी आहे आणि विजयासाठी 10 धावसंख्येची गरज. एक चेंडू 10. अर्थात क्रिकेटमध्ये असा कोणताही फटका नाहीये की तो तुम्हाला एक बॉलवरती 10 धावा देईल, परंतु जोपर्यंत शेवटचा बॉल पडत नाही तोपर्यंत क्रिकेटमध्ये कुठलंही भाष्य करणं हे चुकीचं आहे. अनिश्चिततेने भरलेला खेळ. एक बॉलवरती 10 काय 20 धावा देखील आपण बनताना पाहिल्यात. एक लीगल बॉल टाकण्याची गरज आहे गोलंदाजाला. हा चेंडू पंचांचा इशारा येतोय की हा डॉट बॉल आहे आणि इथून सामना मात्र या ठिकाणी जिंकला जातोय. पहिल्या मॅच मध्ये विजयी संघ ठरला तो तन्मयी 11 जय हनुमान मसोबा नारपोली संघ. वेलप्लेट नारपोली संघ चांगला खेळ राहिलाय. हडलक असेल वाघिवली संघ चांगला खेळ राहिलाय, परंतु क्रिकेटमध्ये हार जीत होत असते. पुढील मॅच आणि पुढील टुर्नामेंटसाठी तुम्हाला ऑल द बेस्ट. चला मॅच साठी लगेच उतरायचं. पुढची लढत आपल्याला पाहायला मिळेल बेलपाडा आणि आई कर्जुदेवी करंजाडे. टॉस या मॅचचा बेलपाडा संघाने जिंकला आणि निर्णय काय असेल तो आमच्यापर्यंत पोहोचवायचा. नो डाऊट ज्याने संघाला संकटातून काढलाय, टीमचा संकट मोचक, नो डाऊट नरेंद्र मस्कर